खिसा रिकामा असला तरी नाही कधी म्हणाले नाही, माझ्या बाबापेक्षा जगात श्रीमंत कोणीच नाही, श्रीमंत कोणीच नाही. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे बसलेले परीक्षक व चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे सर्व मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. माझे नाव श्रेयस तुकाराम भिसे आहे. मी आत्ता 5वी अ मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव कौल पौर्णपंत शिक्षण संस्था असे आहे. चला तर मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. माझ्या विषयाचे नाव आहे माझे बाबा. वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं. वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं. खंबीर आधाराचं ते नाव असतं. खंबीर आधाराचं ते नाव असतं. वडील म्हणजे उंबराचं झाड असतं. वडील म्हणजे उंबराचं झाड असतं. लपलेल्या भावनांचं ते खोड असतं. लपलेल्या भावनांचं ते खोड असतं. माझे देव म्हणजे माझे बाबा. माझे जग म्हणजे माझे बाबा. माझे देव म्हणजे माझे बाबा. माझे जग म्हणजे माझे बाबा. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे व्यक्ती म्हणजे माझे बाबा. व्यक्ती म्हणजे माझे बाबा. बाबा शब्द किती आपुलकी आहे ना. तो स्वतः कष्ट करतो, आपल्याला सुखात ठेवतो. तो स्वतः कष्ट करतो आणि आपल्याला सुखात ठेवतो. त्याची तर एकच इच्छा असते, ती म्हणजे आपल्या लेकरांना कशाची कमी राहिली नाही पाहिजे. आपल्या लेकरांना कशाची कमी नाही राहिली पाहिजे. कोणत्याही बापाचं प्रेम आपल्या मुलांवर किती असतं ते मोजताच येत नाही. कोणत्याही बापाचं प्रेम आपल्या मुलांवर किती असतं हे मोजताच येत नाही. हिंदीमध्ये बाबासाठी एक गाणं आहे. उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना. हो, उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना. किती हे सुंदर गाणं आहे ना. पण हे गाणं बापाचं प्रेम व्यक्त करण्यासाठी कमीच आहे. बापाच्या मनासारखं मन कोणाचंच नाही. तो बाहेरून नारळासारखा आहे पण आतून एकदम मऊ. आपल्याला सुखात ठेवण्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. तो काहीही करायला तयार असतो. तुम्हाला एक सांगतो, बापाच्या प्रेमाचा विचार नेहमी करायला पाहिजे. कारण की एवढा आपल्याला बापाशिवाय कोणीही करत नाही. बापाशिवाय कोणीही करत नाही. बाप तो बापच असतो. आपल्या बाबासाठी कितीही लिहिले तरी कमीच आहे. मला माझे बाबा खूप आवडतात. आमच्या घरातल्या सर्व सदस्यांची माझे बाबा खूप काळजी घेतात. माझे बाबा खूप कष्टाळू व नम्र आहेत. ते गरीब व गरजू लोकांची मदत करतात. गरीब व गरजू लोकांची मदत करतात. माझे बाबा माझे आदर्श आहेत. माझे बाबा माझे आदर्श आहेत. ते मला नेहमीच चांगले संस्कार देतात. नेहमीच चांगले संस्कार देतात. माझे बाबा मला नेहमी म्हणतात की तू एखाद्या दिवशी नक्की यशस्वी होशील. हो, ते माझ्या कालांगुणांना वाव पण देतात. मला माझ्या बाबांची खूप आठवण येते. ते आता इथं उपस्थित नाहीत पण मी त्यांचे कितीही कौतुक केले तरी कमीच आहे. माझ्या बाबांना मी आयुष्यभर कधीही विसरणार नाही. माझ्या बाबांना मी आयुष्यभर कधीही विसरणार नाही. आता बाकीच्यांची पण भाषणं राहिलेत. मी एक शेवटची कविता म्हणून माझ्या भाषेत म्हणतो. उरामंदी माया त्याच्या गळ्यामंदी वावर. उरामंदी माया त्याच्या गळ्यामंद वावर. दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. हो, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. फटामंदी हसू त्याच्या कणा वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धाकर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. शेवटचे एक कडवं म्हणून जातो. काबाड कष्ट करून तो मातीमध्ये आपला घाम गाळतो. काबाड कष्ट करून तो मातीमध्ये आपला घाम गाळतो. नीट ऐका, काबाड कष्ट करून तो मातीमध्ये आपला घाम गाळतो. सुगंधी मखमल फुलांनी तो मुलांचे भविष्य सजवून देतो. सुगंधी मखमल फुलांनी तो मुलांचे भविष्य सजवून देतो. धन्यवाद.